मर्यादा पाळल्या आणि अंतरिम बजेटमध्ये आहे तीच परिस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला। अंतरिम बजेट हे पुढच्या 4 महिन्यासाठी वोट ऑन अकाउंटसाठी बजेट असते, पण राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान आणि अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री यांनी दिलेले सगळे जे काही घालून दिलेले पायंडे ते मोडून आज इंटरिम बजेटच्या नावाखाली पूर्ण जवळपास बजेट मांडलं। 9,000 कोटी रुपयाचं डिफिसिट बजेट मांडलं। मागच्या वर्षी 17,000 कोटीचं डिफिसिट बजेट आणि त्यानंतर सादर केलेल्या पुरवणी मागण्या मिळून 1,00,000 कोटी वजा मायनस या सरकारकडे होते। आता त्यानंतर नवीन बजेट मांडताना फक्त 9,000 कोटी रुपयाचं डिफिसिट बजेट महसुली तुटीचं बजेट मांडलं। याचा अर्थ 1,00,000 कोटी रुपयाच्या केलेल्या ज्या घोषणा आहेत, वेगवेगळी कामं आहेत, त्याचं काय झालं याचा खुलासा होणं आवश्यक आहे। आज सभागृहामध्ये ज्या घोषणा करण्यात आल्या बजेटच्या माध्यमातून त्या हजारो कोटी रुपयाच्या आहेत। आज 8,00,000 कोटी रुपयाची म्हणे राज्यात कामं चालू आहेत। हे जे गुडी पिक्चर तयार करण्याचं, गुलाबी पिक्चर तयार करण्याचं काम आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारचा हिस्सा मर्यादित आहे। राज्य सरकारकडे 5,00,000 कोटी रुपये म्हणजे 17% रक्कम ही जवळपास म्हणजे ही पुरवणी मागण्याच्या मार्फत त्यांनी मागच्या वर्षभरात मांडलेली होती आणि त्यामुळे पुरवणी मागण्या 1,00,000 कोटी रुपयाच्या राज्य सरकारने 31 मार्चच्या आधीच्या या वर्षात ऑलरेडी मांडलेल्या आहेत आणि त्यामुळं राज्य सरकारचा आर्थिक पूर्णपणाने धोरण नियोजन कोणतंही नाही। निवडणुकांकडे बघून मोठ्या घोषणा करायच्या, वेगळ्या भावनात्मक लोकांच्या भावना ज्यात गुंतलेल्या आहेत त्याचा उल्लेख करायचा आणि त्याविषयी घोषणा करून काही रकमा घोषित करायच्या। याच्यात पूर्णपणाने राज्य सरकारने अर्थसंकल्पाचे कोणतेही विधिनिषेध न बाळगता हा अर्थसंकल्प मांडलेला आहे। राज्य सरकारने फक्त निवडणुकीच्याकडे बघून हा अर्थसंकल्प लोकांना काहीतरी आम्ही देणार आहोत अशा आविर्भावात मांडलेला आहे। खरं म्हणजे अंतरिम अर्थसंकल्पात अशा घोषणा करायच्या नसतात। इंटरिम बजेट हे वेगळं असतं आणि नॉर्मल बजेट वेगळं असतं। नॉर्मल बजेटच्या पेक्षा पुढे जाऊन आज बजेट मांडण्याचा खटाटोप झालेला आहे, तो म्हणजे महाराष्ट्रात त्यांची ढासळती जी लोकप्रियता आहे ती सावरण्यासाठी मांडलेलं हे बजेट आहे। त्यापेक्षा या बजेटला विशेष अर्थ नाही। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि बजट को लेकर क्या प्रतिक्रिया है? जो आज का बजट आया है, इस तरह से आप कह रहे हैं बजट जो कल सप्लीमेंट्री डिमांड को साथ में लेंगे तो इस साल में 1,00,000 करोड़ के सप्लीमेंट्री डिमांड्स सभागृह में एक्सेप्ट किए गए हैं। इसका मतलब है कि पीछे का बजट जो है, पिछले बजट में जो इनके पास नहीं था उससे, क्योंकि पिछला बजट ही 17,000 करोड़ रेवेन्यू डिफिसिट का था, उसके ऊपर आगे जाके 1,00,000 करोड़ के उन्होंने सप्लीमेंट्री डिमांड्स पास किए। इसका मतलब ये पैसे इनके पास नहीं थे, फिर भी उन्होंने इसको पास किया। अभी ये नया बजट जो है वो कहते हैं कि सिर्फ 9,000 करोड़ डिफिसिट है, लेकिन पिछले 1,00,000 करोड़ जो सभागृह के सामने आके मंजूरी मांगने की कोशिश सरकार ने की, उसका क्या हुआ? और इसीलिए आज के बजट में बड़ी घोषणा हमारे सामने रखी गई। आने वाले दिनों में जो सरकार इलेक्शन को सामने जाने वाली है, वो सरकार इलेक्शन के सामने जा रही है, सरकार जा रही है इलेक्शन के लिए सामने जाने वाली है। वो सरकार को सिर्फ इलेक्शन सामने दिख रहा है, इसलिए बड़ी घोषणा देना, जिस पर्यटन स्थल या ऐतिहासिक स्थल है जिनमें लोगों की भावना है, उनके नाम लेके बड़ी घोषणा करना, इसके अलावा इलेक्शन के बजट के अलावा इस बजट में कुछ हमें दिखाई नहीं दिया और इनमें पैसे का तालमेल नहीं है। सिर्फ घोषणा, इसके अलावा ये बजट का कोई डिस्क्रिप्शन हो नहीं सकता। बोलिए ना, पूरा करो। आगे पूछते ही नहीं आप।